मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल नागरी सत्कार सोहळा संपन्न। मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवारी दिनांक 20 रोजी कालिदास कला मंदिरात आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इसम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष शहाणे, सचिन सिन्हा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पाटील यांनी आपल्या 40 वर्षातील राजकीय कारकीर्द सांगताना दरवेळी आपल्यावर कशा प्रकारे अन्याय झाला असले ते सांगितले। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ 11 मिनिटात विधानसभा निवडणुकीत एबी फॉर्म देत आपल्यावर विश्वास ठेवला असल्याचे सांगितले। दरम्यान आगामी काळात मनसेचा पहिला खासदार हा नाशिकमधून राहणार असल्याचे सांगत प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात यापुढील सर्व निवडणुका लढणार असल्याचे सांगितले। पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाशिकचा गड पुन्हा एकदा काबीज करणार असल्याचेही शेख म्हणाले। यावेळी सत्यम खंडाळे, धीरज भोसले, योगेश दाभाडे, बंटी कोरडे, ज्ञानेश्वर बगडे, विशाल भावले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, कौशल पाटील, शशी चौधरी, उमेश भोई, महेश लासुरे, अनंत सांगळे, मनोज घोडके, बबलू ठाकूर, ज्योती शिंदे, अर्चना जाधव, वैशाली सोनवणे, आरती खिराडकर, अरुणा पाटील, कामिनी दोंदे, स्वाती मगर, पद्मिनी वारे, वैशाली पोद्दार, तुषार गांगुर्डे, विजय अहिरे, मिलिंद कांबळे, रामदास खैरनार, प्रकाश गोसावी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण सांगितलं जातं, आता आम्ही याच्यावर सगळे उपोषण करणार आहोत, निवेदन देणार, उपोषण करणार, मोर्चे काढणार, गप्प बसणार नाही आम्ही। आता सर्व पदाधिकारी आमचे, आपण सगळ्यांनी साथ द्यावी बंधून। आम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे। राजसाहेबांच्या ज्या भावना, जी इच्छा आहे की महाराष्ट्र घडवण्यासाठी मला सत्ता द्या। आम्ही नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत। अनेक वेळा अन्याय झाले, धमकावण्यात येतं, काम करू नका, हे करू नका। अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ना, या संविधानामध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार, आमचं मत मांडण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे। आम्ही कसे थांबणार? आणि आम्ही आता काम करणार। आणि माझा जो सत्कार केला मनसैनिकांनी, तुम्ही सर्व माझे मित्र, परिवार, नातेवाईक, माझ्या भगिनी, तुम्ही आलात। तुमच्या साक्षीने सांगतो की तुमच्यावर जेव्हा जेव्हा कुठे अन्याय होईल, तुमचं काम होणार नाही, आमच्याकडे या। तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। माझं काम काय काय आहे तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे। 1992 पासून माझी बायको आणि आम्ही निवडून येतो, तुम्ही निवडून देतात, चांगलं काय म्हणून निवडून देतात। साहेबांनी सुद्धा गेल्यावर 11 मिनिटांमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीने 11 वर्षात उमेदवारी दिली नाही, 5 वेळा थांबवलं, पण राज साहेबांनी 11 मिनिटांमध्ये प्रवेश दिला, एबी फॉर्म दिला, 2 सभा दिल्या, एवढं मोठं। आणि आता लगेच 4 महिन्यामध्ये मला सरचिटणीस पद दिलं। एवढा विश्वास टाकला साहेबांच्या, या विश्वासाला मी आणि आमचे मनसैनिक तडा जाऊ देणार नाहीत। माझी विनंती आहे आपल्याला सगळ्या नाशिककरांना, महाराष्ट्राला, जे जे ऐकतील त्यांना, देश हुकुमशाहीकडे चाललाय, कुठंतरी सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे। घाबरायची गरज नाही, रस्त्यावर आलं पाहिजे, उतरलं पाहिजे, वाईट माणसाला, वाईट काम करणाऱ्याला विरोध केला पाहिजे। आपण जर बोललो नाही तर त्यांना वाटतं आम्ही सगळं खरंच करतो, आमचंच सगळं बरोबर आहे, पण त्याला कुठंतरी चुकतो त्याला बोललो पाहिजे, चुकतो त्याला थांबवलं पाहिजे, चांगलं काम करतो त्याला चांगलं बोललं पाहिजे। ही माझी विनंती आहे आपल्याला। म्हणून आम्हाला आता राजसाहेबांच्या आता मध्येच दुसराच विषय, मला वाटतं रोटी कपडा और मकान यावर कोणी बोललं पाहिजे। लोकांना पोटाला अन्न दिलं पाहिजे, अंगाला कपडा दिला पाहिजे, राहायला घर दिलं पाहिजे, युवकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, कामगारांचे प्रश्न सोडवले पाहिजे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे। याकडे कोणी बोलत नाही। एकमेव माणूस आहे मित्रांनो, तुम्ही म्हणाल फक्त राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्राचं कल्याण करेल, त्यांना काही मुख्यमंत्री व्हायचं नाही, तुम्ही फक्त त्यांच्या जवळ जा। अतिशय हुशार माणूस, ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे होते त्याच पद्धतीने राजसाहेबांचं काम आहे। या महाराष्ट्राने खरं त्यांच्या बरोबर, त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। त्यांना सत्ता हवी, महाराष्ट्र
बघितलं असेल त्यांचे एक एक वक्तव्य आपण बघतो, यांना किती झोंबत. ज्या दिवशी साहेब बोलले भाई इतना सन्नाटा किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल भेटायला कोण गेलं, सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. आता पुण्यामध्ये त्या दिवशी वर्धापन दिनाची मिटिंग झाली, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं राजीव गांधी असे होते तेव्हापासून मी ऐकतोय या भारतातल्या नद्या पिज्या आणि अंगो मी पाणी पिणार नाही ते जल का, त्याचा अर्थ काहींनी वेगळा काढला. गोदावरीचं पाणी इथल्या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवायचं, प्रदूषण मंडळ इथलं म्हणजे त्याचं सर्टिफिकेट द्यायचं, पाणी पिण्याजोगं लाज वाटली पाहिजे. आमच्या भगिनी सुजाताई डेरे बोलल्यात का मी लता काकूंची चर्चा करत होते. लता काकूंना सांगितलं की ह्या ज्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत या फक्त अण्णांमुळे आलेल्या आहेत. नाही ताई, आपल्याला माहिती नसेल पाटील कुटुंबामध्ये जर नगरसेवक होण्याचा जर कोणी प्रथम मान पटकावला असेल तर ते आमच्या लताताई काकू पाटील आहे. अण्णांचं काम आहे, त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाहीये. पण आमच्या लता काकूंचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे, हे सुद्धा नाकारून चालणार नाही. आणि संपूर्ण पाटील कुटुंब आपण बघताय, मग अमोल पाटील असतील, कैलास पाटील असतील, पालिकेची सत्ता परत नाशिकची जनताही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या हातामध्ये दिल्याशिवाय राहणार नाहीये. आणि ज्या दिवसापासून आपल्याला महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या 36 पदाची जबाबदारी दिली आहे, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि आम्ही सर्व, मी तुम्हाला मनापासून खात्री देतो, आम्ही सर्व पदाधिकारी म्हणतो, शाखा अध्यक्ष असेल, विभाग अध्यक्ष असेल, शहरातले पदाधिकारी असतील, सर्व पदाधिकारी खंबीरपणे तुमच्या स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.